Hello everyone, welcome back. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. ओके. आपण कुठपर्यंत होतो काल? आपण काय बघितलं? ट्रान्सलेट, रिप्लेस, ASCII आणि कॅरेक्टर्स, बरोबर? तर आपण स्ट्रिंग फंक्शनला कंटिन्यू करू. ओके. आज आपल्याला काय बघायचंय? सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इनस्ट्रिंग आणि सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग हे काय आहेत? सगळे सिंगल रो फंक्शन्स आहेत, बरोबर? मग सबस्ट्रिंगचा यूज कुठे होतो आणि इनस्ट्रिंगचा यूज कुठे होतो? सबस्ट्रिंग आपण कुठे वापरतो? टू एक्सट्रॅक्ट part of string from given string. ठीक आहे. एक जर स्ट्रिंग तुम्हाला दिलेली असेल इनपुटला, त्याच्यामधून जर तुम्हाला एक ठराविक पार्ट ऑफ स्ट्रिंग म्हणजे त्या दिलेल्या वर्ड मधून एक ठराविक वर्ड आउटपुटला हवा असेल, तर तो कसा आणणार आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सिलेक्ट आपला वर्ड कोणता आहे? सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग कसं लिहितो आपण? SUBSTR. ठीक आहे. सबस्ट्रिंग. आपला वर्ड कोणता आहे? इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन वर्ड आहे आपला. ठीक आहे. याच्यामधून आता ह्या इन्फॉर्मेशन मधून मला फक्त इन्फॉर्म हा वर्ड साईडला हवाय. ठीक आहे. इन्फॉर्मेशन मधून मला काय पाहिजे? इन्फॉर्म हा वर्ड साईडला हवाय. मग तो मी कसा आणेल? आता ह्या इन्फॉर्मेशन मध्ये इन्फॉर्म जो आपल्याला वर्ड साईडला हवाय त्याची स्टार्टिंग पोझिशन काय आहे? या आय ची स्टार्टिंग पोझिशन काय आहे? जर आपण लेंथ मोजली याची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर? मग ही स्टार्टिंग पोझिशन काय आहे हे आपल्याला इथे स्पेसिफाय करायला लागेल. मग जर 1 पासून स्टार्ट केलं, ओके, आणि जर मी 3 4 5 6 पर्यंत एंड केलं, तर मला आउटपुटला काय येईल? इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर ह्या इन्फॉर्मेशन मध्ये शुड स्टार्ट फ्रॉम 1 अँड इट शुड कंटिन्यू टिल 6. म्हणजे 1 2 3 4 5 6. मग आउटपुटला काय येईल तुम्हाला? इन्फॉर्म. ठीक आहे. सोपं आहे. याचा सिंटॅक्स काय आहे? सबस्ट्रिंग. ओके. पहिलं आर्ग्युमेंट काय द्यायला लागतं आपल्याला? स्ट्रिंग, जी पण आपण इनपुटला स्ट्रिंग देतोय. ठीक आहे. ओके. सेकंड आर्ग्युमेंट काय असतं आपलं? स्टार्टिंग पोझिशन. स्टार्टिंग पोझिशन काय याची? जी की आपल्या केसमध्ये किती होती? 1 होती. ओके. आणि थर्ड आर्ग्युमेंट काय असेल आपलं? लेंथ. ओके. हा झाला तुमचा सिंटॅक्स. जनरलाइज फॉर्म्युला. याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट केल्या तर तुम्हाला काय मिळेल? जे पण स्ट्रिंग आउटपुटला हवंय तुम्हाला दिलेल्या स्ट्रिंग मधून ते आउटपुटला मिळेल. ठीक आहे. आता याच्यावरती आपण आणखीन ट्रायल अँड एरर करूया. ठीक आहे. सबस्ट्रिंग मधून जर मला फक्त फॉर्मेशन वर्ड साईडला हवाय तर तो मी कसा आणेल? कॅन एनीवन टेल मी? सिलेक्ट सबस्ट्रिंग. ओके. इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता फॉर्मेशन वर्ड साठी माझं स्टार्टिंग कॅरेक्टर काय असायला पाहिजे? स्टार्टिंग पोझिशन 3. याचं इनपुट द्यायचं आपल्याला. फॉर्मेशन साठी स्टार्टिंग पोझिशन काय आहे? 3. ओके. आणि लेंथ किती आहे त्याची? 11. फॉर्मेशन 11. ओके. आणि फ्रॉम काय होईल? 12. फॉर्मेशन वर्ड आला आउटपुटला. ठीक आहे. इझी आहे. मग याचा यूज कुठे होतो? इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारू शकतो, आपण सबस्ट्रिंग कुठे यूज करतो? तर त्याचा आन्सर काय आहे? दिलेल्या स्ट्रिंग मधून ठराविक स्ट्रिंग जर आपल्याला आउटपुटला पाहिजे असेल
तर आपण तिथे काय वापरतो, सबस्ट्रिंग वापरतो. टू एक्सट्रॅक्ट पार्ट ऑफ स्ट्रिंग फ्रॉम अ गिवन स्ट्रिंग. आपली गिवन स्ट्रिंग काय होती आपल्या केसमध्ये, इन्फॉर्मेशन हा वर्ड होता. मग याची स्टार्टिंग पोझिशन आणि लेंथ आपल्याला द्यायला लागते, स्पेसिफाय करायला लागते. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये असं करतो, सिलेक्ट सबस्ट्रिंग, ओके, सेम इन्फॉर्मेशन वर्ड, ओके, आणि मी फक्त 3 च्या ऐवजी काय करतो, -5 देतो किंवा -3 देतो. ठीक आहे. आणि इट विल बी 11 ओनली, और 3 मे बी 11. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय होईल, स्टार्टिंग पोझिशन आपली निगेटिव्ह आहे, बरोबर. इथे बघा स्टार्टिंग पोझिशन काय आहे, निगेटिव्ह. तर त्या केसमध्ये काय होईल, बॅक साईडनं मोजायला स्टार्ट होईल. ही झाली तुमची फ्रंट साईड, बरोबर, इन्फॉर्मेशन. पण जर तुम्ही इथे निगेटिव्ह स्टार्टिंग पोझिशन दिली तर ते कॅल्क्युलेशन कोणत्या साईडनं स्टार्ट होईल, ह्या साईडनं. स्टार्टिंग पोझिशन काय झाली, -1, -2, हा O -2, आणि I काय झाला, -3. ओके. मग काय तुम्हाला आउटपुटला काय येणार इथे, आउटपुटला काय असेल, आउटपुटला काय असेल, ION, बरोबर. 1. ठीक आहे. स्टार्टिंग पोझिशन फक्त निगेटिव्ह मध्ये केली आपण. मग ज्यावेळेस स्टार्टिंग पोझिशन निगेटिव्ह असते त्यावेळेस हे काय कॅल्क्युलेट कसं करतं, -1, -2, -3. -3 म्हणजे इट विल स्टार्ट फ्रॉम दिस पोझिशन अँड इट विल कंटिन्यू टिल 11. ओके. एक्झिक्यूट करूया आपल्याला पण. ठीक आहे. ION आलं. आपलं जे स्टडी मटेरियल दिले त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, इथे सिंटॅक्स दिलेला आहे, सबस्ट्रिंग. ठीक आहे. पहिलं इनपुट काय असेल, जे पण स्ट्रिंग तुम्ही त्याला इनपुटला देत असाल. ठीक आहे. दुसरं इनपुट काय आहे, स्टार्टिंग कॅरेक्टर काउंट, स्टार्ट कॅरेक्टर काउंट. आपण काय दिलंय, फक्त तिथे स्टार्टिंग पोझिशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, सिमिलर. आणि तिसरं कॅरेक्टर काय, नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज इक्वल्स टू लेंथ. मग आपण इथे काय दिली आहे, लेंथ. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, सिलेक्ट सबस्ट्रिंग, स्ट्रिंग काय दिलेली आहे, कॉम्प्युटर. ठीक आहे. स्टार्टिंग पोझिशन काय आहे, 2, बरोबर. मग स्टार्ट कशापासून होईल, 2 पासून सुरू होईल. मग एंडिंग पोझिशन दिलेली आहे का, किंवा लेंथ दिलेली आहे का फर्स्ट केसमध्ये, याच्यामध्ये थर्ड आर्ग्युमेंट No. दिलेलं नाहीये. म्हणजे काय करेल तो स्टार्ट पासून, 0 पासून स्टार्ट करेल, या O पासून स्टार्ट करेल आणि शेवट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत घेऊन जाईल. मग याचा आउटपुट आपल्याला इथे दिसतो बघा, इथे बघा, सबस्ट्रिंग हे फर्स्ट, त्याचा आउटपुट बघा काय आलेला आहे. त्यांनी कशापासून स्टार्ट केलं, O पासून स्टार्ट केलं. ठीक आहे. स्टार्टिंग पोझिशन काय दिलेली आपण, 2. 2 पासून स्टार्ट केलं टिल एंड. मग OMPUTR पूर्ण तुम्हाला आउटपुटला आला. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, सबस्ट्रिंग कॉम्प्युटर. आता यांनी इथे स्टार्टिंग आर्ग्युमेंट काय दिलेलं आहे, 2, बरोबर. 2 दिलेलं आहे ना. मग स्टार्ट कशापासून करल तो, 1 आणि 2. मग O चा कितवा नंबर येतो, 2 नंबर येतो. मग स्टार्ट कशापासून करल, O पासून, आणि कंटिन्यू कुठपर्यंत करेल, 5 पर्यंत. इथून पुढे मेजर करा, 5. 2, 3, 4, 5. ठीक आहे. मग OMPUT तुम्हाला आउटपुटला आलं. ठीक आहे. तसंच इथे काय दिलेलं आहे, सबस्ट्रिंग कॉम्प्युटर 37. मग इथे स्टार्टिंग पोझिशन काय दिलेली आहे, 3 दिलेली आहे. मग स्टार्ट कशापासून होईल, M पासून स्टार्ट होईल आणि एंड कुठे होईल, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे PUTR पूर्ण शेवटपर्यंत येईल. ठीक आहे, समजलं. पण जर स्टार्टिंग पोझिशन निगेटिव्ह असेल, आता इथे दिलेले आहे बघा, इफ द स्टार्ट काउंट इज निगेटिव्ह देन इट विल एक्सट्रॅक्ट द सबस्ट्रिंग फ्रॉम राईट एंड. म्हणजे ही जर आपण निगेटिव्ह दिली, -1, -2, आता ह्या कॉम्प्युटर वर्डला कसं केलेलं आहे, इफ इट इज पॉझिटिव्ह मग हे तुमचे स्टार्टिंग आर्ग्युमेंट असेल, स्टार्टिंग काउंट. पण जर निगेटिव्ह असेल तर हे कसं होईल, -1, -2, -3, -4. मग जर इथे मी -2 केलं, ठीक आहे, +2 च्या ऐवजी -2 केलं, तर आउटपुटला काय यायला हवं आपल्याला, सबस्ट्रिंग कॉम्प्युटर -2. याचा आउटपुटला काय हवं तुम्हाला, ER. एक्झॅक्टली. बाकीच्यांना समजतंय ते आपण एक्झिक्यूट करून बघू. ठीक आहे. सिलेक्ट,
ऑलरेडी होतं आपलं सबस्ट्रिंग कॉम्प्युटर -2 फ्रॉम 12. ठीक आहे, ER आलं. ठीक आहे, आपण स्टार्टिंग काउंट दिला होता, आपण लेन दिली होती का नाही, मग त्यामुळे तो काय करेल, शेवटपर्यंत कन्सिडर करेल. आणि -2 च्या ऐवजी जर +2 घेतला आपण, तर काय होईल, इट विल स्टार्ट फ्रॉम दिस साइड, लेफ्ट टू राईट. मग हे O पासून मेजर करायला स्टार्ट करेल. OMPUTR हे तुम्हाला आउटपुट येईल. ठीक आहे, ओके. मी जर आता इथे -2 बोललो, ठीक आहे, -2, आणि इथे आर्ग्युमेंट देताना मी फक्त 1 दिलं, तर मग कसं येईल आउटपुटला, आता कोण सांगेल मला. मी लेंथ 1 दिली आहे आणि स्टार्टिंग पोझिशन काय दिलेली आहे, -2. मग कॉम्प्युटर वर्ड मध्ये -2 पोझिशन विल बी E, आणि त्याची लेंथ किती आहे, 1. मग आउटपुटला काय येईल, E. बरोबर, आउटपुटला फक्त येईल तुमचा E. ठीक आहे, इथे 1 च्या ऐवजी जर 2 दिलं मी, तर ER. बरोबर. आणि इथे जर समजा मी -5 दिलं, ठीक आहे, आणि 2 दिलं, तर काय आउटपुटला येईल तुमचं, PU येणार ना. -1, -2, -3, -4, -5, आणि लेंथ किती आहे, 2. मग आउटपुटला काय येईल, PU. ठीक आहे, याच्या ऐवजी जर -3 केलं तर, सॉरी +3 केलं तर PUT. ठीक आहे, आणि जर इथे 10 केलं तर PUTER पूर्ण. एक्झॅक्टली. मग तुम्ही इथे 10 करा, 100 करा, तो पूर्ण पार्ट शेवटपर्यंत तुम्हाला आउटपुटला देईल. ठीक आहे, काही अवघड आहे का सबस्ट्रिंग मध्ये, समजलं सगळ्यांना. सबस्ट्रिंगचा यूज कुठे होतो, दिलेल्या स्ट्रिंग मधून ठराविक स्ट्रिंग आपल्याला आउटपुटला हवी असेल तर आपण याचा यूज करतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग. आता याच्या पुढचं आहे आपलं इनस्ट्रिंग. इनस्ट्रिंगचा यूज कुठे होतो, ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, पोझिशन ऑफ कॅरेक्टर इन गिव्हन स्ट्रिंग. म्हणजे काय, एखादी स्ट्रिंग दिली असेल आणि त्या स्ट्रिंग मध्ये एखादं कॅरेक्टरची पोझिशन आपल्याला माहित करायची असेल. फॉर एक्झाम्पल, कॉम्प्युटर हा वर्ड आहे. ठीक आहे, ह्या वर्ड मध्ये ह्या O ची पोझिशन मला माहिती करायची आहे, जी की किती आहे, 2. बरोबर ना. M ची पोझिशन काय आहे, लेंथ काय आहे, कोणत्या कोणत्या नंबरला येतो तो, 3. U कितव्या नंबरला येतो, 5व्या. E कितव्या नंबरला येतो, E कितव्या नंबरला आहे कॉम्प्युटर ह्या वर्ड मध्ये, 7व्या. तसं आपल्याला एक ठराविक फॉर्मॅटमध्ये जर आपण दिलं तर आपल्याला तर काय करतो, आउटपुटमध्ये त्याची पोझिशन आपल्याला फाइंड करून देतो. ठीक आहे, इनस्ट्रिंगचा यूज कुठे होतो, ते आपल्याला आउटपुटला काय देतं, पोझिशन ऑफ कॅरेक्टर इन गिव्हन स्ट्रिंग. ठीक आहे, नसेल समजलं आपण पुढे जाऊया, आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल. ठीक आहे, आता याचा सिंटॅक्स काय आहे, सिंटॅक्स एकदा आपण बघू. सिंटॅक्स आहे इन स्ट्रिंग. ठीक आहे, आपल्याला इनपुटला सगळ्यात आधी काय द्यायला लागतं, आपली स्ट्रिंग. काही पण स्ट्रिंग आपण इनपुटला देतो, जी पण आपली असेल. ठीक आहे, मग त्याच्यामधून सबस्ट्रिंग, आपल्याला दुसरं इनपुट काय द्यायला लागेल, सबस्ट्रिंग. तिसरं इनपुट काय द्यायला लागेल आपल्याला, स्टार्ट पोझिशन. ठीक आहे, आणि चौथं इनपुट काय पाहिजे आपल्याला, ऑकरन्स. ठीक आहे, हे 4 इनपुट द्यायला लागतात. एकतर स्ट्रिंग, इन स्ट्रिंग ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला हे 4 इनपुट द्यायला लागतात. याच्यापैकी आपण बघूया, आता एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, सिलेक्ट इन स्ट्रिंग ऑफ, एक स्ट्रिंग सांगा मला कोणती पण, कॉर्पोरेट फ्लोर मे बी. ओके,
आणि मला याच्यातून कशाची पोझिशन हवी आहे, ओ आरची पोझिशन हवी आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला मी किती आर्ग्युमेंट्स दिले याच्यामध्ये, फक्त स्ट्रिंग दिलं मी, जे की काय आपलं कॉर्पोरेट फ्लोर. नंतर काय दिलं आपण, त्याच्यातून आपल्याला काय फाइंड करायचंय, कसली पोझिशन फाइंड करायची ह्या स्ट्रिंग मधून. तर मला कसली पोझिशन फाइंड करायची आहे, ओ आरची. ठीक आहे. आता ओ आरची पोझिशन जर मला फाइंड करायची असेल आणि मी याला इथेच एंड केलं आणि फ्रॉम ड्वेल बोललो, ठीक आहे, तर तुम्हाला कोणत्या ओव्हरची पोझिशन देईल. आता जर तुम्ही आपलं एक्झाम्पल बघितलं, याच्यामध्ये किती ओव्हर आहेत, 2 आहेत बहुतेक, नाही 3 आहेत. एक तर पहिलं हे आहे, ठीक आहे, दुसरं हे आहे आणि तिसरं आपलं हे आहे. ठीक आहे, 3 ठिकाणी ओव्हर आलेलं आहे. मग जर मी याला फक्त मी बोललोच नाही, मी फक्त ओव्हर बोललं, तर तुम्हाला कोणत्या ओव्हरची पोझिशन फाइंड करून देईल, फर्स्ट ओव्हरची पोझिशन. मग बघा ती कितव्या नंबरला होता, ओ स्टार्टिंग पोझिशन काय आहे, ओ आर. मग याची 2. पोझिशन किती आहे, 2. ठीक आहे, इट विल स्टार्ट फ्रॉम सी 1 नंबरला आणि हे 2. मग ओ आरची पोझिशन काय आली, 2. ठीक आहे. मी जर आता याला इनपुट मध्ये असं बोललं की मला याची स्टार्टिंग पोझिशन काय हवी आहे, इट शुड स्टार्ट मेजरिंग फ्रॉम नंबर 6. ठीक आहे, स्टार्टिंग पोझिशन काय आहे, मी इथे बोललो इट शुड स्टार्ट मेजर फ्रॉम नंबर 6. मग आता 6 कुठे आला आपला, 1 2 3 4 5 6. मग जर त्याने इथून मेजर करायला स्टार्ट केलं ह्या आर पासून, मग पुढचा ओ आर कुठे आलेला आहे, ओ आर ओ आर ओ आर ओ आर, हा. मग त्यांनी तुम्हाला कशाची पोझिशन रिटर्न केली पाहिजे, ह्या ओ आरची. बघूया. ठीक आहे, 7. ह्या ओ आरची पोझिशन कुठे, 14 नंबरला. जस्ट 14. 3 3 6 3 9 स्पेस एक 10. ठीक आहे, 11 12 13 हे 3 आणि हा ओ आला 14व्या नंबरला, 14th नंबर. ठीक आहे, 1 2. ओके. पण जर आता मी बोललं की मला मेजरिंग तुम्ही स्टार्टिंग पोझिशन ही 6 घेऊ नका, ही तुम्ही घ्या फक्त 3, इथे 3 घ्या. मग कोणत्या ओव्हरची पोझिशन त्यांनी घ्यायला पाहिजे, 1 2 3. इट विल स्टार्ट मेजर फ्रॉम दिस पोझिशन. मग ओ आर किती नंबरला आलेला आहे, या ओ आरची पोझिशन तुम्हाला देईल तो, 1 2 3 4 5. आउटपुटला काय येईल, 5. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इनस्ट्रिंग यूज करतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम किती आर्ग्युमेंट्स द्यायला लागतात, 2. मिनिमम 2. मी हा 3 नाही दिला तर तुम्हाला आउटपुट येणारच आहे ना, बरोबर ना. मग तो कोणती पोझिशन फाइंड करून देईल, फर्स्ट ओआरची पोझिशन तुम्हाला सांगेल. पण मी म्हटलं की मला मेजर करायला त्यांनी कुठून स्टार्ट केली पाहिजे, जी पण स्टार्टिंग पोझिशन असेल, 10 12 8 9 7 तिथून. पण आता मी याला बोललो की यांनी मेजर 3 पासून स्टार्ट करायला पाहिजे आणि त्यानंतर येणारा दुसरा ओव्हर मला दिला पाहिजे. ठीक आहे, ही इथे बघा आपला जो फॉर्म्युला आहे, इथे बघा मी काय दिलं, सगळ्यात आधी इन स्ट्रिंग दिलं. मग जी पण इनपुट स्ट्रिंग आहे ती माझी काय आहे, कॉर्पोरेट फ्लोर. ठीक आहे, त्याच्यातून सबस्ट्रिंग मला काय कशाची पोझिशन फाइंड करायची आहे, सबस्ट्रिंग किंवा कॅरेक्टर आपला ओ आरची पोझिशन फाइंड करायची आहे. ठीक आहे. नंतर काय तिसरं आर्ग्युमेंट, स्टार्ट पोझिशन. मी जी किती काय दिली, आपली 3 दिली आहे. मग इट विल स्टार्ट मेजरिंग फ्रॉम दिस 3 आर. मग जर आर पासून त्यांनी मेजरला स्टार्ट केलं, चौथं आर्ग्युमेंट दिलं मी ऑकरन्स, ऑकरन्स इज 2. मग त्यांनी आर पासून मेजर स्टार्ट केलं पाहिजे आणि त्यानंतर येणारा दुसरा ओ आर मला रिटर्न केला पाहिजे. मग आर पासून जर मेजरला स्टार्ट केलं आपण, दुसरा ओ आर किती नंबरला येतो, चला इथून बघूया आपण. ओ आर इथे आला 11. एक, दिस इज फर्स्ट. ओके, हा पहिला आणि हा दुसरा. मग याची ह्या स्ट्रिंग मध्ये पोझिशन किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 11. 14. स्ट्रिंग मधून इथून पोझिशन मेजर करायची, मेजर फ्रॉम दिस पॉइंट. ओके, मग काय आलं पाहिजे आउटपुटला, 14. समजलं, खूप इझी आहे. इनस्ट्रिंग आणि सबस्ट्रिंग खूप इझी आहे. फक्त थर्ड पोझिशन पासून नाही करायचं का, नाही, मेजर करताना इथून करायला लागणार तुम्हाला, फर्स्ट पासून. ओके, फक्त हे सिंटॅक्स लक्षात राहू द्या. बाकी सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग इझी आहे. फक्त त्यांचा यूज कुठे होतो, सबस्ट्रिंग आपण कुठे वापरतो, एक ठराविक स्ट्रिंग जर तुम्हाला दिलेली असेल त्याच्यामधून पार्ट ऑफ स्ट्रिंग जर तुम्हाला आउटपुटला पाहिजे असेल
तर आपण सबस्ट्रिंग यूज करतो. आणि इन स्ट्रिंग मध्ये काय होतं, दिलेल्या सेट ऑफ कॅरेक्टरची आपण काय करतो, पोझिशन माहित करतो त्या स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. इन स्ट्रिंगला किती सर स्टार्ट पोझिशन जे आहे 3 नंबर, त्याचा काय उपयोग आहे मग याच्यामध्ये? आपण तर फर्स्ट पासूनच काउंट करतोय ना. नाही, फर्स्ट पासून नाही काउंट करत. जर इथे मी स्टार्ट पोझिशन, नाही 14 जे आले ते, अरे मित्रा 14 जरी आले ऑकरन्स. ना, हा हा मग ऑकरन्स किती आहे इथून मेजर करायला स्टार्ट करा. इट विल स्टार्ट फ्रॉम दिस 3. ओके. पण त्यानंतर हा दुसरा ऑकरन्स आहे ना, हा मेजर तुम्ही इथून करा, पण त्यांनी असं नाहीये की ते लेंथ त्यांनी इथूनच मेजर केली पाहिजे. लेंथ तो कोणत्या पण केस मध्ये जा, इट विल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट ओनली. फर्स्ट पासूनच. लेंथ ओके तर तो ओके. फर्स्ट पासूनच देणार. पण इथे काय म्हणतोय, मेजर करायला तुम्ही ऑकरन्स तर मला दुसरं हवंय, पण ते ऑकरन्स कुठून मोजायचं, तर ते ह्या तिसऱ्या पोझिशन कॅरेक्टर पासून. पासून मोजायचं. ठीक आहे. आलं लक्षात? ओके ओके हे ओके लक्षात राहू सर. द्या फक्त. येस येस येस. कुठे पण ओके गेला तुम्ही तर ते मेजर इथूनच करणार. ते इथून कधी मेजर नाही करणार 3 पासून. ठीक आहे. मग इथून पोझिशन नाही मेजर करायची आपण 3, 3, 6, 7, 8, 9, 10 असं नाही. इट विल स्टार्ट मेजरिंग फ्रॉम फर्स्ट कॅरेक्टर. त्या स्ट्रिंगचं जे पण फर्स्ट कॅरेक्टर असेल तिथून मेजर करायला स्टार्ट करेल. ठीक आहे. इझी आहे. जायचं पुढे. सबस्ट्रिंग इन स्ट्रिंग समजलं. इन स्ट्रिंगला किती आर्ग्युमेंट हवे तुम्हाला? मिनिमम 2. मिनिमम 2 तरी हवेत. हा, मग 3 पण देऊ शकता, 4 पण देऊ शकता. आणि सबस्ट्रिंग मध्ये तुम्हाला किती हवे? 3 आर्ग्युमेंट हवे सबस्ट्रिंग मध्ये. मग तुम्हाला त्या सबस्ट्रिंग मध्ये सांगायला लागतं की त्याची स्टार्टिंग पोझिशन काय होती आणि एंड पोझिशन काय असेल. ठीक आहे. जर आपण स्टार्टिंग पोझिशन दिली 2 आणि एंड पोझिशन दिली नाही, तर काय होतं, ते पूर्ण स्ट्रिंगला एंड पोझिशन पर्यंत मेजर करतं. ठीक आहे. प्रॅक्टिस करा याच्यावरती. ठीक आहे. पुढचं आपलं काय आहे? ग्रेटेस्ट अँड लिस्ट. ग्रेटेस्ट म्हणजे काय? मोठा. आणि लिस्ट म्हणजे काय? कमी, छोटा. ठीक आहे. मग दिलेल्या स्ट्रिंग मधून जर एखादा फंक्शन आपल्याला मोठी व्हॅल्यू आउटपुटला देत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? ग्रेटेस्ट. आता जर मी असं बोललो, सिलेक्ट ग्रेटेस्ट. ओके. एक तर ए, इनपुटला एक ए आहे आणि दुसरा आहे बी. तर याच्यामध्ये मोठा कोण आहे? दोघांमध्ये मोठा कोण आहे? बी. मग तो आउटपुटला तुम्हाला काय देईल? ग्रेटेस्ट. बी जो आहे त्याचा आउटपुटला देईल तो. ठीक आहे. जर तिसरी आर्ग्युमेंट मी इथे प्रोव्हाइड केली, ए बी सी, यांच्यामध्ये मोठा कोण आहे? सी. आउटपुटला काय देईल? सी. म्हणजे ह्या तिघांमध्ये तो कम्पेअर करेल मोठं कोण आहे, मग तो तुम्हाला आउटपुटला देईल. आता जर फॉर एक्झाम्पल याच्याऐवजी मी दुसरे नावं घेतले, सागर, आणि कालचं एक्झाम्पल घेऊया आपलं सागरी. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? हे बघा, फर्स्ट जे कॅरेक्टर आहे दॅट इज सेम. ओके. मग कंपॅरिझन कशावरती होईल? सेकंड कॅरेक्टरवर. सागरचं सेकंड कॅरेक्टर आहे ए आणि सागरिकाचं पण आहे ए, बरोबर. मग जर ते सेम आहे, मग कंपॅरिझन कशावरती होईल? थर्ड कॅरेक्टर. मग सागरचं थर्ड कॅरेक्टर काय आहे? जी. ओके. मग ह्या केसमध्ये पण जीच आहे. मग थर्ड कॅरेक्टर सेम आहे, मग कंपॅरिझन कशावरती होईल? नेक्स्ट कॅरेक्टर. मग ह्या केसमध्ये ए आहे आणि ह्या केसमध्ये आर आहे. मग ए आणि आर मध्ये मोठं काय आहे? ए की आर? ए मोठा की आर मोठा? ग्रेटेस्ट काय? आर. मग तुम्हाला आउटपुटला काय नाव यायला पाहिजे? सागरिका. ठीक आहे. खूप सोपं आहे. तसं लिस्ट म्हणजे काय? छोट. लिस्ट ए आणि बी. तर याच्यामध्ये छोटा कोणता आहे? ए आणि बी मध्ये छोटा कोण आहे? ए. ओके. कॅपिटल ए आणि स्मॉल ए मध्ये छोटं कोण आहे? स्मॉल ए, सॉरी कॅपिटल ए. कॅप्स. ओके. कॅपिटल जे आहे ते लिस्ट कन्सिडर होतं आणि जे स्मॉल आहे त्याला आपण ग्रेटेस्ट कन्सिडर करतो. आणि जर मी ते सागरिका आणि सागर मध्ये जर एकाला कॅप्स करून टाकलं असतं, तर तुमचा ग्रेटेस्ट कोण आला असता?
स्मॉल वाला. स्मॉलला जास्त वेटेज. ठीक आहे, लक्षात आलं का? मग हे आपल्या कॉलम लेवलला कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपण? सिलेक्ट ग्रेटेस्ट फर्स्ट नेम लास्ट नेम. ठीक आहे, लास्ट नेम फ्रॉम ईएमपी. ईएमपी टेबल आहे ना आपला. ईएमपी टेबल मध्ये आपले कॉलम कोणते कोणते? हे कॉलम आहे. आता फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मध्ये जर आपण ग्रेटेस्ट बघितले ह्या दोन कॉलम मध्ये, तर काय ग्रेटेस्ट? आर, कॅपिटल आर की कॅपिटल के? आर. आर ग्रेटेस्ट आहे. ठीक आहे, मग आउटपुटला काय येईल तुम्हाला? आर. बाकीचे कॉलम बघायचे असेल तर कसं करेल मी? ते इथे इनपुटला देईल. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ठीक आहे. आता या दोघांमध्ये काय मोठं आहे? आर. साई आणि पाटील मध्ये काय मोठं आहे? प्रायोरिटी कशाला आहे? जो पण स्मॉल केस मध्ये असेल दॅट इज ग्रेटेस्ट. मग इथे स्मॉल केस मध्ये आणि एक अप्पर केस मध्ये. बाय डिफॉल्ट मग जो स्मॉल केस मध्ये तो काय कन्सिडर झाला? ग्रेटेस्ट. ग्रेट. ओके, ए आणि एस मध्ये ग्रेट काय आहे? एस. मग हे नाव आलं पूर्ण तुमचं, हे कॉलम लेवलला. ठीक आहे, आणि जर मी इथे जर लिस्ट काढायचं ठरवलं, लिस्ट ऑफ फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ओके, मग लिस्ट ऑफ फर्स्ट नेम आणि लास्ट नेम काय असणार? त्यांच्यातलं छोटा. हा मोठा आहे तर उरलेला बाय डिफॉल्ट काय असणार? दुसरा छोटा. रामकुमार, साई पाटील असं. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी तुम्ही किती पण आर्ग्युमेंट्स देऊ शकता, इथे किती पण फंक्शन्स यूज करू शकतात. ग्रेटेस्ट, लिस्ट. इथे परत तुम्ही एखाद्या कॉलमला अप्पर करायचं असेल, अप्पर केसमध्ये अप्पर ऑफ ईमेल आय डी ते करू शकतात. ठीक आहे, परत लोअर ऑफ फर्स्ट नेम. ठीक आहे, फ्रॉम ईएमपी. ठीक आहे, आणखी तुम्ही ते कॉन्कॅट पण करू शकतात. फर्स्ट नेम शुड बी स्पेस द्यायचे दोघांमध्ये. ठीक आहे, सिंगल कोट मध्ये स्पेस आणि लास्ट नेम. मग यांना काय झालं? मग तुमच्या लक्षात आलं का आपण इतके सगळे 2 दिवसापासून हे जे फंक्शन्स बघतोय, सिंगल रो फंक्शन्स, यांचा यूज कुठे होतो? आपला टेबल किती छोटा होता, आपण त्याच्यावरतून किती मॉडिफिकेशन करत गेलो. आपल्याला पाहिजे होतं सगळे आपण कॅप्स मध्ये घेतले, सगळे स्मॉल मध्ये घेतले, 2 कॉलमला आपण एकत्र केलं कॉन्कॅट करून. इथे कॉन्कॅट केलंय ना पाईप ऑपरेटर यूज करून. मग त्यांच्यामध्ये स्पेस दिला. हे सगळं आपण केलंय, बरोबर ना? इथे स्पेस दिसतोय प्रत्येक 2 नावांमध्ये. मग हे सगळे सिंगल रो फंक्शन्स यांचा यूज हाच आहे. आणि एक बघा, सिंगल रो फंक्शन्स हे जे नाव आहे, ठीक आहे, हे नाव काय? प्रत्येक रो साठी त्यांनी एक युनिक आउटपुट जनरेट केलेलं आहे. बघा, आपले मेन जर टेबल बघितलं तुम्ही, तर प्रत्येक रो साठी तो आउटपुट जनरेट करतोय तुम्हाला, बरोबर? ह्या प्रत्येक रो साठी वेगळा आउटपुट देईल तो. मग ते काय, त्याच्यामुळे त्यांना आपण काय कन्सिडर करतो? सिंगल रो फंक्शन्स. ठीक आहे. आता आपलं शेवटचं फंक्शन बघायचं आपल्याला, कॉलेज. याचा यूज काय होतो? आहेत का सगळे जागेवरती? ओके, सगळ्यांना समजतंय? निकिता, येस. नम्रता, महेश, समजतंय? येस सर. ठीक आहे, काही नाही समजलं तर लगेच थांबवा मला. ठीक आहे, तर कॉलेजचा यूज काय होतो? दिस इज गोइंग टू रिटर्न, दिस विल रिटर्न फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. म्हणजे काय? जर तुम्ही 10 आर्ग्युमेंट त्याला इनपुटला दिले, त्याच्यामध्ये फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू काय असेल? नॉट नल म्हणजे काय? जी की नल नाहीये. ठीक आहे, ते तुम्हाला आउटपुटला देईल. फॉर एक्झाम्पल, सिलेक्ट ESCE. ठीक आहे, आणि याला मी इनपुटला काय देतो? एकतर सागर. ठीक आहे, दुसरं नल देतो, तिसरा अनिल देतो, चौथा साई देतो, तिसरं नल. आता याच्यामध्ये फर्स्ट नॉट नल आर्ग्युमेंट काय?
सागर. सागर. मग आपलं कॉलेज तुम्हाला काय रिटर्न करणार आहे? दिस विल रिटर्न फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. मग फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये, ह्या सगळ्या आर्ग्युमेंट्स मध्ये? सागर. मग तो तुम्हाला काय रिटर्न करेल? काय रिटर्न करेल? सागर. सागर रिटर्न करेल. ठीक आहे. बघायचं काय रिटर्न केले त्यांनी. काय रिटर्न केलं? सागर. पण जर इथे मी नल केलं, हम्म, आता फर्स्ट व्हॅल्यू काय याला इनपुट? नल. दुसरी व्हॅल्यू काय? आणि अनिल. मग आता आपल्याला काय पाहिजे? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. मग ह्या केसमध्ये फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू काय? अनिल. अनिल. बघूया काय आहे? अनिल. ठीक आहे. आणि अनिलच्या ऐवजी जर नल असेल तर काय होईल? तर आउटपुट काय येईल तुमचं? साई. साई. फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. इथे तुम्ही किती पण आर्ग्युमेंट्स द्या नल, पण जी पण पहिल्यांदी नॉट नल असेल ते तुम्हाला आउटपुटला येईल. सोपं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे. कोलेस इज गोइंग टू रिटर्न यू दी फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. ठीक आहे. जसं आपलं इन स्ट्रिंग काय आउटपुटला देतं तुम्हाला? इन स्ट्रिंग काय करतं? इट इज गोइंग टू रिटर्न यू दी पोझिशन ऑफ द कॅरेक्टर्स इन अ गिव्हन स्ट्रिंग. त्या स्ट्रिंग मधल्या कॅरेक्टरची पोझिशन तुम्हाला आउटपुटला देतो. ठीक आहे. आणि सबस्ट्रिंग मध्ये काय होतं? दिलेल्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मधून तुम्हाला पार्ट ऑफ स्ट्रिंग जर आउटपुटला पाहिजे असेल तर त्यावेळेस तो काय करतो? आपण सबस्ट्रिंग यूज करतो. ठीक आहे. काय अवघड आहे याच्यामध्ये? या फंक्शन्स मध्ये काही अवघड वाटलं तुम्हाला? नो. ठीक आहे. आपण हे खूप स्लोली घेतले आतापर्यंत, हे सगळे जे फंक्शन्स